तर अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि अजित पवारांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर बैठकही घेतली। तसंच चाकणमधल्या एका दुकानाच्या कार्यक्रमात त्यांनी भाषणही केलं। या दरम्यान अजित पवारांनी गोल्डमॅन म्हणून मिरवणाऱ्या इसमाबाबत मिश्किल टिप्पणी सुद्धा केली आहे। सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभून दिसतं, त्यामुळे पुरुषांनी सोन्याच्या भानगडीमध्ये पडू नये, उगाच बैलाला साखळी घालून समोर येतात असं म्हणत अजित पवारांनी त्या गोल्डमॅनला कानपिचक्या दिल्यात। इथं काही गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे, काहींनी तर सोन्याचे कपडे शिवलेले होते तेही आपण बघितलेले, पण ते अति होत आहे। आणि माझं पुरुष मंडळींना सांगायचंय, तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या, आपल्या पत्नीच्या, आपल्या बहिणीच्या, लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं, पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही। त्याच्यावर त्या भानगडीत काही पडू नका। उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर।